वॉट इज दॅट. पण आता मी अजिबात उलटा परत करायच्या भानगडीत पडणार नाही आहे. याला लईच प्रकार केलेत आपण. बटर अँड गार्लिक इज ऑन माय हँड्स. फुल ऑन ट्रायल अँड एरर. हॅलो इग्नोर द पसारा. वेलकम टू द चॅनल, वेलकम टू द वीकली व्लॉग. आणि आज आहे वुमन्स डे. सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे टू ऑल ऑफ यू. आणि आज मी व्लॉग बनवते, मी जेवण बनवते ॲक्च्युली. आज मी विचार केला की आईसाठी, आत्यासाठी माझ्या काहीतरी वुमन्स डे स्पेशल आज मी बनवून टाकते. तर मी डिसाईड केलं की आपण छोले बनवूया. आणि हे सगळं सामान वगैरे इथे काढून ठेवलं आहे. जरा इथे साफसफाई वगैरे पण मी केलेली आहे मस्तपैकी. ॲक्च्युली रेसिपी माझ्या आई जशी छोले बनवते तेच मला खूप आवडतात. सो मी तिलाच विचारून ठेवलं आहे की कसं करायचं, काय करायचं. आणि ती गेली आहे बाहेर. जेव्हा येईल तेव्हा आपण तिला देऊ जेवायला मस्तपैकी. इज दिस गोइंग टू बी रेसिपी व्हिडिओ? आय डोंट नो गाईज. ॲक्च्युली मी या क्षेत्रात जायला हवं आहे का मला अजिबातच माहीत नाही आहे. पण मला आवडतं जेवण बनवायला. असं नाही आहे की मी कधी जेवण बनवलंच नाही आहे. पण आय प्रेफर नॉनव्हेज जास्त बनवायला आवडतं मला. मासे किंवा चिकन बनवायला मला खूप आवडतं. पण आज ठीक आहे, आज आपण व्हेजिटेरियन जेवणावर जरा प्रयोग करून बघूया. कांदा टोमॅटो कापायला घेतल्यावर मला ना असं ते शेफसारखं एकदा कापायला शिकायचं आहे ॲक्च्युली. तसं म्हणजे ते काही घंट्याचं जमत नाही मला. किती पण मी प्रिसिजनने ट्राय केलं, शेवटी असं ओबडधोबडच कटिंग होतं. ठीक आहे, असं काय प्रोफेशनल असायची गरज नाही आहे. असं जरा आपल्याला वस्तू बारीक झाल्याशी मतलब, एवढं काय हे नाही. कुकरी चॅनल बनवू का मी माझं? कुकरी चॅनल जिथे मी लोकांनी केलेल्या रेसिपीज परत करून बघणार. कुकिंग व्हिडिओ बनवणं इज अ टास्क. मी इथे काय करते ते घंटा तुम्हाला दिसत नाही आहे. मी काय करते की नाही हे तुम्हाला माहीत नाही. त्याच्यासाठी मेन महत्त्वाची गोष्ट की आपलं किचन असं असावं लागतं की असा इथे टेबल किचनचा आणि त्या साईडने कॅमेरा आणि इथे आपण असं छानपैकी जेवण बनवून दाखवतो आहे. श्रीमंताचे चोचले हे सगळे. आपलं किचन इथे गॅसची शेगडी आहे, इथेच तुम्हाला काय ते कापायचं आहे, इथेच बनवायचं आहे. झालं की डायरेक्ट इथे टाकून दिलं, भांडी घासली, विषय संपला. आत्ताची कांदा कापायला सुरुवात केली आहे. आत्ताच मला हो हे असं काहीतरी डोक्यावर ठेवतात ना, मग येत नाही. लेट्स ट्राय. खूप झोपत आहेत डोळे. नाही राहायचं आहे का तुला? कांदा कापतानाच मला हीच गोष्ट आवडत नाही की असे पाण्याने डोळे भरतात आणि तुम्हाला दिसतच नाही की कांदा कसा कापणार. बघ तुम्ही, व्हॉट इज द पॉईंट? कांदा तुझं काय म्हणणं आहे म्हणजे? आय कॅन डू दिस, आय कॅन टोटली डू दिस. लई पसारा केला आहे मी, लई पसारा. कांदाच कापते. आणि आजच 8 मार्च आहे. आजच संध्याकाळी मला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. आणि साधारण 10 मिनटाची आपली व्हिडिओ लेंथ असते. त्याच्यामध्ये मी कसं करणार आहे हे सगळं? कापून झालेले आहेत. हे टॉमॅटो आहेत, हे लसूण आणि आलं आहे. आणि आता सगळं मी कचरा टाकून देते. छोले रात्रभर भिजवून ठेवलेत. छोले मसाला आईने मला सकाळी सांगितलं आहे, पण अर्ध्या गोष्टी मी विसरले. जी छोलेची रेसिपी आहे, माझी आई खूप कमाल छोले बनवते. आणि माझी आई नेहमी मला सांगते की माझी एक मावशी आहे, संगीता मावशी, तिने ही रेसिपी आईला शिकवली. सो आय डोंट नो इफ आय एम डुईंग इट राईट. पण मी ते कांदा टोमॅटो वगैरे घेतलं आहे करून नीट. आणि आता नंतर ते थंड झाल्यानंतर मिक्सरला लावायचं आहे. बॅकग्राऊंडमध्ये थोडीशी बासरी ऐकू येते, तर ती माझी बहीण प्रॅक्टिस करते. बट एनिवे आपण आपलं काम करत राहूया. म्हणाले की कुकरमध्ये छोले टाकून घे, त्याच्यात गरम मसाला आत्ताच टाकायचा आहे की नंतर टाकायचा आहे मला माहीत नाही. मी आत्ताच टाकून दिला आहे आपला. आता वेळ आली आहे कुलचा बनवायची, जो मी आयुष्यात कधी बनवलेला नाही आहे. आज पहिल्यांदाच मी बनवते. रँडमली व्हिडिओ बघून मी यीस्ट वगैरे घेऊन आले आहे फॅन्सी करायला. पण मला आत्ता समजलं आहे की यीस्ट 8 तास आधी ते सगळं करून असं व्हायला ठेवावं लागतं. आणि आता माझ्याकडे 8 तास अजिबात नाही आहेत. सो आपण यीस्ट स्किप करून टाकूया. पहिल्यांदा आयुष्यात मी हे करते.
काय माहिती आहे कसं बनवलं. भगवान भरोसे. आय थिंक आय हॅव अचीव्ड द परफेक्शन इन माय व्हेरी फर्स्ट अटेम्प्ट. कुंभारमधलं पीठ वाटतं. शट अप. कांदा टोमॅटोची आपण मस्तपैकी पेस्ट करून घेतली आहे आणि आता हे छोले विच आय एम व्हेरी डाऊटफुल कसे करायचे आहेत. त्यात मी हे सगळं टाकलेलं आहे. आता तेल टाकून गॅसवर ठेवून देते. हे सगळं टाकून जरासं परतूया आणि आय थिंक इट विल डू द वर्क. मसालेच टाकायचे राहिले. पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि ऑफकोर्स छोले मसाला. मला हे लाल इनफ वाटत नाही आहे. मसाला कमी पडला. आय थिंक आय विल पुट मोर मसाला. आय डोंट वॉन्ट इट टू बी टू तिखट ऑल्सो. लाईक अ प्रो शेफ मी मीठ टाकायला विसरले आहे. लगेच टाकते. लिटिल वरीड कारण नेहमी छोल्यांचा रंग जसा असतो आमच्या घरी तसा हा नाही झाला आहे. आणि टेस्ट करून बघते. काहीतरी कमी आहे. काय ते मला कळत नाही. मला वाटतं थोडं मीठ टाकून बघूया. कसुरी मेथी पण टाकते थोडी. मला वाटतं जे काय टाकायचं होतं ते सगळं मी टाकलं आहे. आय डोंट नो कसे होणार आहेत. देवाच्या भरोशावर मी आता कुकर लावून टाकते. 7 ते 8 शिट्या काढून घेऊया आणि मग बघूया. लिटिल ॲम्बिशियस विथ कुलचे बोललेलं ते झालं आहे. आता हे असं करतात लोक. हो हे असंच दिसायला हवं का? आय डोंट नो. तो बटर गार्लिक कुलचा बनवणार आहे मी आणि त्याच्यावर कोथिंबीर आणि काळे तीळ लागतात असं मी बघितलं आहे. आणि मला वाटतं काळे तीळ नाही आहेत घरी. काळा तीळ हा कुठे होता कुठे होता? कुठेच नव्हता. अहो जे आहे ते सांगा ना. नाही आहे ते कशाला सांगताय? खूपच गुबगुबीत पीठ झालेलं आहे माझ्याकडून. खूप मोठा गोळा झाला का? फॅन्सीच एकदम. ते उलटंवालं ट्राय करून बघूया की खाली हे लावून उलटा करायचं. मला त्याच्यावर पाणी लावायचं आहे असं मी वाचलं आहे. पण आता ह्याला मी कसं पाणी लावणार असं करून. बटर अँड गार्लिक इज ऑन माय हँड्स. फुल ऑन ट्रायल अँड एरर. कसा मम्मी अरे पाणी लावल्यामुळे तो चिकटला यार. ठीक आहे फक्त तो एका साईडला गेला पण ठीक आहे. काही करते काय अर्थ नाही याला. हा होऊ ना त्याला थोडा होऊ द्यायला पाहिजे. खालची बाजू कशी खतरो के खिलाडी फुल टू. लसूण पडतंय खाली. लसूणला हे होतंय करायचं प्रकरण जमलं नाही काय मला. तर मग मी बेसिक दुसरी जी पद्धत होती ती केली की ते टाकून बाजूला पाणी शिंपडून झाकण ठेवायचं. तर एक साईड तर झाली आहे. आता दुसरी वी आर डन. पहिला कसा तरीच झाला आहे अगदी. वॉट इज दॅट. पण आता मी अजिबात उलटा परत करायच्या भानगडीत पडणार नाही आहे. याला लईच प्रकार केले आहेत आपण. ही सगळी धांदल चालू असताना ही पोरगी हे खाते आणि सांग कसं झालंय. छोले अँड कुलचा. कुलच्याची एक गोष्ट मला आवडली आहे की इट नीड नॉट बी गोल. सो आय कॅन डू वॉट एव्हर. या मगाशी जो प्रकार झाला त्याने मला वाटलेलं की सगळी बोंबाबोंब झाली आहे. पण नाही. गोष्टी हातात आहेत आपल्या अजून. आपण करू शकतो आहे. गुड जॉब टू परफेक्शन.
हां हॅपी वुमेन्स डे सायली. थँक्यू व्हेरी मच. आज माझ्यासाठी रेडी खानास जेवण तयार आहे. असं आहे. यम्मी. केवढा अभिनय, केवढा अभिनय. मीनवाईल अख्ख्या पांढऱ्या टी शर्टची मी वाट लावलेली आहे. सो दॅट वॉज इट. कार्यक्रम झालेला आहे आणि आता मी जेवते. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हॅपी वुमेन्स डे.